नमस्कार मैत्रिणींनो. आज ना रेसिपी वगैरे काही नाही. आज ना मी तुमच्याशी एक व्हिडिओ शेअर करणार आहे. आम्ही ना हुरडा खायला गेलेलो होतो. मग तिथला परिसर इतका सुंदर होता, इतकं छान होतं ना, खूप म्हणजे खूप आवडलं मला तिथं. तर तिथं गेल्या गेल्या आमचं वेलकम केलं त्यांनी. वेलकम म्हणून आम्हाला वेलकम ड्रिंक म्हणून त्यांनी आम्हाला उसाचा रस दिला. नंतर मुलांसाठी खेळायला इथे खेळणी भरपूर होती. परिसर पण खूप छान होता तिथं. तुम्ही फोटो पाहतच आहात आणि तुम्हाला पुढे दाखवेल पण मी आणखीन. इतकं सुंदर परिसर होता ना, खूप छान होता. आपल्या दररोजचे कामं आपले घरातले बायकांचे असतातच. धुणं भांडी स्वयंपाक नवऱ्याचं करा, मुलाचं करा, पण आपण स्वतःसाठी असा आनंदी एक दिवस असा जगला पाहिजे. मैत्रिणीसोबत बाहेर जाऊन असा आनंदी खूप म्हणजे खूप मन प्रफुल्लित होतं याने बरं का. मला तर खूप छान वाटलं. तर मला ना इतका तिथला परिसर आवडला ना, मी काही फोटो तुमच्याशी शेअर केलेत, काही व्हिडिओ पण शेअर केलेत. तर एक लहानपणी आपण मोठं झालं की आपण तो लहानपणातलं खेळणं बागडणं आपण ते म्हणजे विसरून तर जातोच, पण आपल्याला वेळ पण तेवढा भेटत नाही. पण मला वाटतं एक दिवस लहान होऊन आपण जगावं. आपण लहानच होत असं आपल्या मनाला समजूत काढावी. कोणी काही म्हणलं तरी म्हणलं, पण आपण स्वतःसाठी तसं जगलं पाहिजे. कारण औषधांपेक्षा ना हे असं आनंदी राहिलेला एक दिवस खरंच आपल्या मनाला ऊर्जा देतं एक प्रकारे. तर मला खूप छान वाटलं. तुम्ही परिसर पाहू शकता. तर तिथं ना आम्हाला गेल्या गेल्या त्याने सुरुवातीला वेलकम ड्रिंक म्हणून उसाचा रस दिला. थोड्या वेळा आम्ही फिरलो, फोटो वगैरे काढले. नंतर त्यांनी आम्हाला नाश्त्यामध्ये दही धपाटे चटणी दिली. नंतर थोड्या वेळाने आणखीन आम्ही फिरून ती आल्यानंतर आणखीन आम्हाला त्यांनी एक हुरडा फळं दिली. नंतर त्यांनी आम्हाला सिजनेबल जिथे अवेलेबल होती त्यांच्याकडे ती. आणि तिथं ना दुसरे पण लेडीजचे ग्रुप आले आमच्यासारखेच आणखीन 2-3 हुरडा खाण्यासाठी. तर त्यातल्या ना एक वयस्कर लेडीजचा ग्रुप होता. 10-15 लेडीज होत्या. आता त्यांची वय 50च्या पुढची होती. आता आमच्यापेक्षा त्या वयस्करच होत्या, पण त्यांनी इतकं आमच्यापेक्षा जास्त त्यांनी एन्जॉय केलं. त्यांना पाहून तर इतकी एक प्रकारे मनाला ना अशी ऊर्जा आली आम्हाला. म्हणजे त्या करू शकतात, मग आपण का करू शकत नाही. आपण म्हणतो जाऊ दे आता वय झालं आपलं, आणखीन तर काहीच वय नाही. पण त्या लेडीजने 50-60 वर्षाच्या वयात इतकं एन्जॉय करतात, मला आपण तर किती करायला हवं. तर खूप छान वाटलं बरं का मला तिथं. आणि मस्त परिसर होता. परत त्यांनी ना आम्हाला हुरडा दिल्यानंतर शेवटला येताना जेवायला पण होतं तिथं. मस्त वाटलं बरं का मला तिथला परिसर ते. आणि हे सर्व मला एन्जॉय करताना अनुभवताना ना मी मागटल्या एक 6 महिन्याखाली इंस्टाग्रामवर एक कविता ऐकली होती. कोणत्या ताईंची ती कविता आहे मला माहिती नाही, त्यांचं नाव लक्षात नाही माझ्या आता, पण ती कविता लक्षात राहिली. तर त्या ताईंना खरंच मनापासून धन्यवाद. त्यांनी खूप छान लिहिलेली आहे. आणि जर कुणाला माहिती असेल ते कोणत्या ताईंची आहे कविता, तर त्यांनी मला कमेंटमध्ये त्यांचं नाव सांगा, कारण त्यांनी खूप म्हणजे खूप मस्त लिहिलेली आहे. तर तुम्हाला ती कविता मी म्हणून दाखवते. थोडं तरी जग बाई, थोडं तरी जग, धुणं भांडी चहा पाणी एवढंच का गं तुझं जग. थोडं तरी जग बाई, थोडं तरी जग, धुणं भांडी चहा पाणी एवढंच का गं तुझं जग. माझं घर माझा नवरा किती वेड्यावानी करती, साऱ्यांचं करता करता तुझं आयुष्य जगती. माझं घर माझं नवरा किती वेड्यावानी करती, साऱ्यांचं करता करता तुझं आयुष्य जगती. नात नातू लेक सून यांच्यातच अडकून पडणार का, जीव ओळवून टाकला तरी कोणी तुझ्यासाठी रडणार का. नात नातू लेक सून यांच्यातच अडकून पडणार का, जीव ओवाळून टाकला तरी कोणी तुझ्यासाठी रडणार का. घरासाठी राबूच नको असं मला म्हणायचं नाही, थोडं तरी मनासारखं तिने जगायचं नाही का. घरासाठी राबूच नको असं मला म्हणायचं नाही, थोडं तरी मनासारखं तिने जगायचं नाही का. अगं वेडी स्वतःसाठी थोडं तरी जग, एक दिवस मैत्रिणीसोबत घालून तरी बघ. अगं वेडी स्वतःसाठी थोडं तरी जग, एक दिवस मैत्रिणीसोबत घालून तरी बघ. 5-6 जणी मिळून करा स्वतंत्र जीप, 5-6 जणी मिळून करा स्वतंत्र जीप, मोकळ्या हवेत एखादी काढा वन डे ट्रिप. आरडाओरड हसी मजाक पुन्हा लहान व्हावं, आरडाओरड हसी मजाक पुन्हा लहान व्हावं. रडगाणे गायचे सोडून गाणे मजेत गावं. किचनमध्ये गॅसजवळ होरपळून जाऊ नकोस, किचनमध्ये गॅसजवळ होरपळून जाऊ नकोस. अन्नपूर्णा म्हणलं कोण की हुरळून जाऊ नकोस. प्रत्येकाला पेस पाहिजे तिला जीव नाही का, प्रत्येकाला पेस पाहिजे तिला जीव नाही का. तुम्हाला खूप टेन्शन असते तिला भावना नाहीत का, तुम्हाला खूप टेन्शन असते तिला भावना नाहीत का. माझं म्हणणं असं नाही की तिने मोकाट सुटावं,
माझं म्हणणं असं नाही की तिने मोकाट सुटावं, नाकात वारं भरल्यासारखं सतत पळत सुटावं, नाकात वारं भरल्यासारखं सतत पळत सुटावं. कविता फक्त एवढंच म्हणते, स्वतःलाही वेळ दे. कविता फक्त एवढंच म्हणते, स्वतःलाही वेळ दे. जगणं सुंदर होण्यासाठी मैत्रिणींना वेळ दे. जगणं सुंदर होण्यासाठी मैत्रिणींना वेळ दे. अधूनमधून प्रत्येकाला लहान होता आले पाहिजे. अधूनमधून प्रत्येकाला लहान होता आलं पाहिजे. एक दिवस उन्हाळ होऊन जगणं धमाल झालं पाहिजे. हे जगणं धमाल झालं पाहिजे. खूप छान कविता आहे. खूप म्हणजे खूप छान. मला तर खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आणि त्या ताईंसाठी एक लाईक करा, कारण ही कविता माझी नाही पण मला खूप आवडलेली आहे कविता. मग तुम्ही व्हिडिओ पाहतच आहात आम्ही किती एन्जॉय केलेला आहे ती. मग कशी वाटली कविता आणि माझा व्हिडिओ ते नक्की सांगा. आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आम्ही ना नंतर बोटिंग पण केली. तर तिथं तळं होतं एक छोटंसं. तर त्या तळ्यात ना कमळं होते, कमळाची फुलं. आणखीन उमललेली नव्हती, पण खूप छान वाटलं मला तिथं. मला त्या तळ्यातले पण बोटिंगचे काही व्हिडिओ ते टाकते मी.